सौरभनी मोबाईल बाजूला ठेवला. तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा आला. तिचं हसू, तिचे शब्द आणि तिची उपस्थिती डोळ्यासमोरून गेली. त्याला जाणवलं, ती रोज समोर असते, पण ती अजूनही त्याच्याशी अनोळखी म्हणून बोलते. आणि तरीही दोघांचं नातं दररोज नव्याने फुलत होतं. ऑफिसमध्ये दुपारची वेळ होती. सगळे लंचसाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. सानिका आपल्या टेबलवरच बसली होती, प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण करत. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं गोड हसू होतं. आर्यन आपल्या केबिनमधून बाहेर आला. कॉरिडॉरमधून जाताना त्यानं पाहिलं, 2 तरुण सहकारी तिच्या टेबलजवळ उभे होते. सानिका, तुझं रिपोर्टिंग खूपच क्लीन आहे. मदत करशील का थोडी? हो नक्की, तुम्ही डेटा पाठवा, मी चेक करून देईन. ती सहजतेने, स्नेहाने बोलत होती. तिच्या बोलण्यात एक प्रेमळता होती जी सगळ्यांना आवडत होती. पण आर्यनच्या मनात काहीतरी वेगळं हललं. त्याला आवडलं नाही ते दृश्य. त्याच्या नजरेसमोर ती दुसऱ्याशी हसत बोलत होती आणि त्या हसण्यात काही निरागसतेपलीकडचं काही दिसत होतं. तो काही क्षण थांबला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात वादळ. मनात एकच विचार, ती माझी आहे, फक्त माझी. त्या दिवशी संध्याकाळी सौरभने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. तो स्वतःशीच म्हणाला, मी वेडा झालोय का? ती फक्त एक कर्मचारी आहे आणि मी तिचा बॉस. पण मन मानत नव्हतं. तो तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला. तिचं हसणं, तिचं इतरांशी बोलणं, अगदी ती कधी कॅन्टीनमध्ये जाते हेही त्याला माहीत असायचं. तिला पाहिलं की त्याला एक प्रकारची शांतता वाटायची आणि ती इतरांशी बोलली की आतून काहीतरी तुटल्यासारखं. त्या रात्री ऑनलाईन पुन्हा संवाद झाला. सानिका आनंदात होती. सानिका, आज ऑफिसमध्ये खूप मजा आली. सगळ्यांनी खूप हसवलं. छान वातावरण आहे तिथे. सौरभ म्हणाला, तू सगळ्यांसोबत एवढी पटकन मिक्स होते. सानिका म्हणाली, हो ना, मी तशीच आहे. सगळ्यांशी गप्पा मारायला आवडतं मला. सौरभ म्हणाला, कधी कधी सगळ्यांशी जवळकी ठेवणं धोकादायक ठरू शकतं. सानिका म्हणाली, का? मी कुणालाही दुखावले नाही. सौरभ म्हणाला, दुखावणं नाही, पण कधी कधी आपल्याला न कळत आपण कोणाचं मन आपलं करून घेतो. ती थोडी गप्प झाली. सानिका म्हणाली, तू काय सांगतोस? काहीतरी विचित्र बोलतोय आज. सौरभ म्हणाला, विचित्र नाही, खरं आहे. तू जेवढं हसतेस तेवढं कुणाच्या आयुष्यात प्रकाश टाकतेस. तिने हसून उत्तर दिलं, असं म्हणू नकोस. मी फक्त एक साधी मुलगी आहे. सौरभ म्हणाला, साधी मुलगी असतीस तर इतक्या लोकांना का आवडली असतीस? तिनं ते वाचून थोडं हसली, पण तिच्या मनात हलकासा विचार आला. सौरभच्या बोलण्यात आज काहीतरी वेगळं होतं, काहीतरी जळकं, काळजीयुक्त. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पुन्हा ती स्थिती. सानिका एका नव्या प्रोजेक्ट टीममध्ये होती. त्या टीममध्ये काही तरुण मुलेही होती. तिचं गोड हसू, तिची शैली सगळ्यांना आवडत होती. सौरभ मीटिंगमध्ये बसला होता, पण त्याचं लक्ष केवळ तिच्याकडे होतं. ती ज्यावेळेस प्रेझेंटेशन करत होती, तिच्या आत्मविश्वासाने तो भारावून गेला. पण जेव्हा दुसरा सहकारी तिच्या शेजारी झुकून काही समजावून घेत होता, तेव्हा त्याच्या मनात पुन्हा तीच असह्य चीड उसळली. मीटिंग संपल्यावर तो आपल्या केबिनमध्ये गेला. त्याने फाईल टेबलवर आदळली. मला काय झालंय? तो स्वतःशीच पुटपुटला. आतून आवाज आला, तू तिच्यावर प्रेम करतोस. त्या रात्री तो पुन्हा ऑनलाईन आला, पण काही बोलला नाही. सानिकाने मेसेज केला, आज बोलणार नाही. सौरभ म्हणाला, बोलायचं खूप आहे, पण भीती वाटते. सानिका म्हणाली, कशाची? सौरभ म्हणाला, ज्याला आपण जास्त जपतो ते हरवण्याची. तिने काही उत्तर दिले नाही. तिच्या मनात काहीतरी हललं. ती त्या स्क्रीनकडे बराच वेळ पाहत राहिली. तो कोण आहे खरं? एवढं माझं मन का समजतो? पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये आर्यननं ठरवलं, आज तो स्वतःला सावरेल. पण जेव्हा ती त्याच्या समोर आली, एक गोड स्मित करत म्हणाली, सर, कालच्या रिपोर्टसाठी मी नवीन सॉफ्टवेअर वापरलं. तुम्हाला आवडेल असं वाटतंय. तो तिच्याकडे बघतच राहिला. त्या क्षणी त्याला जगच विसरलं. ती जाताच त्याच्या ओठावर हलकं कुजबुज उमटलं, ती फक्त माझी आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गडबड होती. नव्या प्रोजेक्टचं काम सुरू होणार होतं आणि सगळे कर्मचारी तयारीत होते. सानिका आपल्या टेबलवर नेहमीसारखी बसली होती. कॉफीचा कप हातात होता. लॅपटॉपसमोर तिचं लक्ष केंद्रित. आर्यन आपल्या केबिनमध्ये होता, पण त्याचं मन मात्र दुसरीकडे, सानिकाच्या डेस्ककडे. ती काहीतरी बोलत होती, हसत होती. एक पुरुष सहकार्याशी थोडं जास्त वेळ बोलताना पाहून त्याचं हृदय धडधडू लागलं. तो स्वतःलाच
आवरू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच विचाराचं वादळ, ती माझ्या इतकी जवळ आहे, पण तरी ती माझी नाही का वाटत? मला तिचं लक्ष हवंय, फक्त माझ्याकडेच. त्याच्या डोळ्यात वेडेपणाची झलक आली. त्याने इंटरकॉम उचलला. अमित, माझ्या केबिनमध्ये ये जरा. काही क्षणात अमित आला, हसत पण नेहमीप्रमाणे थोडा काळजीयुक्त चेहरा घेऊन. यस सर, काही खास? आर्यन खुर्चीत मागे रेलला शांतपणे बोलला. सानिका देशमुख? हो सर, ती प्रोजेक्ट टीम बी मध्ये आहे, काम चांगलं करत आहे. मला ती माझ्या केबिनमध्ये हवी आहे. अमित थोडा चकित झाला. सर म्हणजे? आर्यनने त्याच्याकडे बघितलं. त्याचा आवाज अगदी स्थिर होता, पण नजरेत ज्वाला. मी ठरवलंय, ती माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम करेल. अमित काही क्षण निशब्द झाला. त्याने चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवायचा प्रयत्न केला. सर, पण ती नुकतीच या कंपनीत आली आहे. बाकी टीमला थोडं विचित्र वाटेल. शिवाय तिचा प्रोजेक्ट. आर्यनने हात वर केला आणि मध्येच थांबला. मला बाकी काही फरक पडत नाही. ती माझी असिस्टंट म्हणून काम करेल. बाकी सगळं तू बघ. त्याचा आवाज इतका थंड आणि ठाम होता की अमित काहीच बोलू शकला नाही. त्याने मान हलवली. ठीक आहे सर, आणि निघताना पुटपुटला. आज सरांना काय झालंय? त्या दिवशी ऑफिसवर बातमी वाऱ्यासारखी पसरली. सानिका देशमुखला आर्यन सरांनी पर्सनल असिस्टंट म्हणून घेतलंय. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य, काहींच्या ओठावर कुजबूज, काहींच्या चेहऱ्यावर ईर्ष्या. अगं, ती तर नवीन आहे ना, एवढ्या लवकर प्रमोशन? हो, नक्की काहीतरी आहे सर, आणि तिच्यात काय सांगू, ती सुंदर आहे. हो, सरांचं लक्ष तिच्याकडे गेलं तर नवल काय. सानिका मात्र गोंधळलेली होती. तिला जेव्हा अमितने सांगितलं, सानिका सरांनी तुला त्यांची पर्सनल असिस्टंटपदी नेमलंय, ती काही क्षण अवाक झाली. मी? पण सरांनी का? ते मला सांगितलं नाही, फक्त आदेश दिला. आजपासून तू त्यांच्या केबिनमध्ये बसशील. सानिकाच्या मनात विचारांचे काहूर माजले. तिला आठवलं, काल रात्री सौरभ म्हणाला होता, तू जास्त लोकांशी हसतेस, बोलतेस, ते पाहून मन जळतं माझं. आता तिला जाणवलं, ही सगळी गोष्ट काहीतरी वेगळी आहे. पण आर्यन आणि सौरभ एकच आहेत हे अजून तिला कळलं नव्हतं. त्या दिवशी सानिका आर्यनच्या केबिनमध्ये गेली. त्याने वर पाहिलं. ती समोर उभी होती, थोडी घाबरलेली, पण नेहमीच्या गोड सौजन्याने. सर, आपण बोलावलं होतं? हो, बस. तो काही क्षण तिला पाहत राहिला. त्याच्या मनात एक समाधान होतं. आता ती इथे आहे, रोज माझ्यासमोर, माझ्या नजरेसमोर. पण त्याच वेळी आता खोलवर काहीतरी टोचलं. मी ही योग्य करतोय का, की तिचं स्वातंत्र्य हिसकावतोय? सानिका रिपोर्ट दाखवत बोलत होती आणि त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर. ती ज्या सहजतेने प्रत्येक गोष्ट सांगत होती, त्याला तिच्या आवाजातच संगीत वाटत होतं. ती निघून गेल्यावर त्याने स्वतःशीच पुटपुटलं, ती आताच माझ्या जवळ आहे आणि आता मी तिला हरवणार नाही. आता सानिकाचं ठिकाण आर्यनच्या केबिनमध्ये होतं. नवा टेबल, लॅपटॉप, फाईल्स आणि तिचं नेहमीचं साधं पण गोड हसू. पहिले काही दिवस ती थोडी अस्वस्थ होती. तिला जाणवत होतं की ऑफिसमधील नजरा बदलल्या आहेत. जे लोक आधी तिच्याशी सहज बोलायचे, ते आता कुजबूज करीत. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्न, काहींच्या नजरेत संशय. अगं, सरांच्या केबिनमध्ये काम करतेस ना तू आता? हो. मग बरं आहे, थेट बॉसचं काम हाताळतेस. किती जबाबदारी. बोलण्यात गोडवा होता, पण नजरेत उपहास. सानिकाला सगळं जाणवत होतं, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं, तिचं काम. आर्यन तिच्या परफेक्शनवर मोहित झाला होता. ती प्रत्येक काम इतकं नीट आणि वेळेवर करत होती की त्याच्या ऑफिसचं वातावरणच बदललं होतं. फाईलची रचना, प्रेझेंटेशनची तयारी, क्लायंट मीटिंगचे नोट्स, सगळं काही सानिका अगदी व्यवस्थित हाताळत होती. एका दिवशी त्याने तिच्याकडे पाहून शांतपणे विचारलं, सानिका, तू एवढी डिटेलमध्ये कामं करतेस, कसं शक्य होतं? तिने हसून उत्तर दिलं, जेव्हा काम आवडतं तेव्हा मेहनत वाटत नाही सर. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. तिचं हसणं, तिचं बोलणं, सगळं त्याच्या मनाला जखडून ठेवत होतं.
तो स्वतःला आठवण करून द्यायचा ती फक्त कर्मचारी आहे, पण मन त्याचं ऐकत नव्हतं. हळूहळू तो तिला आपल्या प्रत्येक मीटिंगमध्ये बरोबर घेऊन जाऊ लागला. सानिका, आज क्लायंट मीटिंग आहे, तू माझ्यासोबत ये. सर, मला काय तयारी करायची? प्रेझेंटेशन तूच सादर कर. तुझा कॉन्फिडन्स मला आवडतो. ती सुरुवातीला गोंधळली. सर, ते सगळं तुमचं काम आहे ना. आजपासून आपलं काम आपलं आहे. तू आणि मी एक टीम. त्या शब्दावर सानिकाचं मन हलकं झालं. तिला वाटलं, सर खूप चांगले आहेत. ते माझ्या मेहनतीचा आदर करतात. पण आर्यनच्या मनात वेगळंच चालू होतं. प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक क्षणी त्याला तिचं अस्तित्व जाणवत होतं. तिच्या सुगंधासारखं, तिच्या आवाजासारखं. ती बोलली की त्याचं लक्ष शब्दावर नसून तिच्या नजरेवर जायचं. ती लिहित असेल तर त्याचं लक्ष तिच्या हातावर. ती हसली की जग थांबल्यासारखं वाटायचं. आज एका हॉटेलमध्ये फॉरेन क्लायंटसोबत मीटिंग होती. सानिकाने सादरीकरण इतकं उत्तम केलं की सर्वांनी तिचं कौतुक केलं. मिस सानिका, तुमचं प्रेझेंटेशन अप्रतिम होतं. तिने विनम्रतेने मान झुकवली. थँक्यू सर. आर्यनच्या नजरेत अभिमान चमकला. त्याला वाटलं, ही मुलगी माझ्या आयुष्यात आली, हेच माझं नशीब. मीटिंग संपल्यावर त्यांनी सर्वांना निरोप दिला आणि सानिकाकडे पाहून हळूच म्हणाला, तू आज अप्रतिम होतीस. तिनं हलकं हसून उत्तर दिलं, धन्यवाद सर, पण श्रेय तुमचं आहे. नाही, तो म्हणाला, आज सगळं फक्त तुझं होतं. ती थोडी लाजली. तिचे गाल पूर्ण लाल झाले. त्या क्षणी आर्यन तिच्यामध्ये पूर्ण हरवला. त्याला जाणवलं तिचं अस्तित्व त्याच्या श्वासासारखं झालंय. पण त्या सुंदर क्षणाच्या पाठीमागे काही काळ्या सावल्या त्यांचा पाठलाग करत होत्या. ऑफिसमधील कुजबूज, लोकांच्या नजरा आणि काहींच्या मनातील जळफळाट, हे सगळं हळूहळू सानिकाच्या मनात अस्वस्थता निर्माण करू लागलं. ती विचार करायची, लोक असं का बघतात माझ्याकडे? मी काही चुकीचं केलंय का? आणि आर्यन मात्र सगळ्यांना दुर्लक्ष करत होता. त्याचं लक्ष फक्त एका गोष्टीवर, सानिका त्याच्यासमोर, त्याच्याजवळ आणि त्याच्या नजरेत राहावी. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.